नमस्कार, कसे आहात? सर्वात प्रथम माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. आमची बाप्पा गौरी विसर्जन ह्या दिवशी बाप्पांचं विसर्जन होतं आणि मी नैवेद्याची तयारी करत आहे. एकीकडे दुर्वांच्या जुड्याचा हार बनवत आहे. तर मी सर्वात पहिले डाळ भाताचं कुकर लावून घेतलं आहे आणि गणपती बाप्पाला मस्तपैकी हार पण बनवते आहे. कारण बाप्पा आज आमच्या इकडनं जाणार आहेत. मी झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचा छान हार बनवून घेते. एकीकडे मी फ्लावर आणि आज मेथीची भाजी बनवणार आहे. भाजी अशी मस्त होती ना मेथीची. मी बोलले चला आज आता बाप्पा जाणार आहेत तर मग एक मेथीची जुडी घेऊन आली आणि थोडीशी फ्लावरची सुक्की भाजी आणि थोडी मेथीची सुक्की भाजी बनवणार आहे मी. आणि आज बाप्पांना बासुंदी पण बनवणार आहे मी. असं मस्त नैवेद्याचं ताट बनवणार आहे. बाप्पांना मस्त कांदा भजी पण बनवणार आहे. आणि पावसाचं वातावरण पण आहे बाहेर आणि बाप्पा जाणार ह्याचं पण दुःख मनामध्ये आहे. पण शेवटी आत्ता बाप्पा गेले तर पुढच्या वर्षी परत येतील. तर मग चला आता उत्साहामध्ये मी मस्त स्वयंपाकाला लागलेली आहे. इकडे बाप्पांचा हार झालेला आहे. मुलींनी बाप्पाच्या गळ्यामध्ये मस्त गणपती बाप्पाच्या गळ्यात हार घातला आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो हार. आणि मी ना ट्राय केलं आहे का दुर्वाची जुडींचा मी मस्त हार बनवलेला आहे. मला काय कंठी वगैरे तेवढी काही येत नाही. छोटंसं माझा एक प्रयत्न. आता मी मस्त मेथीची भाजी तोडून घेते आणि जास्वंदाचं फूल ठेवलं आहे बाप्पांच्या डोक्यावर. आणि बाप्पांना छान फुलांनी मस्त आकर्षक दिसावं यासाठी मस्त मुलगी मस्त फुलं ठेवून छान बाप्पा असे दिसतील असं मस्त ती डेकोरेशन करते बाप्पांचं छान. आणि इकडं आरतीची तयारी यांची चालू आहे. तिकडं माझं स्वयंपाक पण ऑलमोस्ट झालेला होता आणि शेवटचं बस फक्त आता भजी तयार करायची होती. भजी झालेली होती माझी तळून. आणि हे बघा आता मस्त मी नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे. आता त्यामध्ये भजी, पापड, मेथीची भाजी, बासुंदी आणि डाळ भात असा बाप्पांना आजचा नैवेद्य आहे. मस्त आता बाप्पांपुढे नैवेद्य ठेवू आणि बाप्पांची आरती करून घेऊ. बघू शकता तुम्ही. आणि आमच्या इथे ना म्हणजे बाप्पा आलं तसं आमच्या इथे 7 दिवस बाप्पांना रोज असा महानैवेद्य असतो आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करत असतो बाप्पांची. आणि किती छान दिसते ना केळीच्या पानामध्ये. बाप्पांना रोज केळीच्या पानात छान गोडधोड द्यायचो आणि आम्ही पण खायचो. आता असं वाटतं आता बाप्पा गेल्यावर मग काय रोजचंच तेच जेवण. हे बघा आता आरतीला सुरुवात झालेली आहे. मुलगा बोलला मी पहिली आरती मी करणार. त्याच्यानंतर त्याच्या पप्पांना दिली कारण आजचा शेवटचा दिवस होता. आणि त्याच्यानंतर मग त्यांची आरती म्हणजे आम्ही सर्वांनी आज आरती केलेली आहे. थोडी थोडी एक एक कडवं असं प्रत्येकाने बाप्पांची आरती अशी मस्त करून घेतलेलं आहे. आणि जास्वंदाचं फूल तुम्ही बाप्पांच्या डोक्यावर बघताय ना ते आमच्या शेजारच्या ताई आहेत. त्यांच्या इथं झाडं आहे जास्वंदाचं. त्यांनी मस्त मला फूल आणून दिलं. आणि आज मस्त बाप्पांना दुर्वाच्या जुड्यांचा हार आणि जास्वंदाचं फूल त्यांच्या आवडीचं भेटलेलं आहे. आमची आरती वगैरे झालेली आहे. आता मी केळीच्या पानामध्ये थोडासा बाप्पांसाठी दही भाताचा नैवेद्य त्यांच्याबरोबर शिदोरी म्हणून देत आहे. बघू शकता तुम्ही. आता मी तुम्ही देता का नाही असा नैवेद्य म्हणजे बाप्पांबरोबर तुम्ही अशी शिदोरी देता का नाही दही भाताची. कारण बाप्पाला दही भात हा खूप प्रिय आहे. आणि प्रत्येकाने अशी बोलतात की प्रत्येकजण आपल्या बाप्पांसाठी अशी शिदोरी जाताना देतो. कसं आपण समजा कुठे गावावरून वगैरे येताना आपल्याला कसं कोणी भाजी पोळी किंवा कोणी असं काही देतं तसं आपण पण बाप्पांना मस्त दही भाताचं मी मस्त हे दिलेलं आहे शिदोरी दिलेली आहे बाप्पांना. आणि आता बाप्पांना विसर्जनाच्या पहिले ना आम्ही तिथे नाही आरती करत. आम्ही घरीच आरती करतो. कारण कसं तिकडं नेल्यावर तलावावर नेल्यावर मग हवा लागते किंवा अचानकमध्ये पाऊस येतो मग दिवा अगरबत्ती वगैरे काहीच राहत नाही. त्यासाठी मग आम्ही घरीच आरती वगैरे बाप्पांची करून घेतो. हे बघा हे असे ना आमच्या इकडे असे गोल गोल करतात. आमच्या सासूबाई करतात. ह्याचं काय लॉजिक आहे मलाही नाही माहिती. त्या जशा करतात तसं मी पण त्यांचं बघून करते. हे बघा आता ह्यांनी मूर्ती हलवून घेतलेली आहे माझ्या मिस्टरांनी.
आणि आता मी ना गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जातो आहोत. तरी आम्हाला 6:15 6:30 वाजले होते बाप्पांना घेऊन जाण्यासाठी. आम्ही बाप्पांना नेण्याच्या पहिले ना कळसातलं नारळ फोडून घेतो आणि बाप्पांच्या साईडचं नारळ आहे ते तिथे तलावावरती गेल्यावर ते फोडून घेतो त्याच्यानंतर. तर मग आज तर असं मन एकदम असं म्हणजे एकदम असं वेगळंच वाटतंय, दुःख भरून येते, मन भरून येते. बाप्पा होते तेव्हा छान छान खायला वगैरे भेटायचं आणि 7 दिवस बाप्पांबरोबर आपली पण मजा व्हायची, गोडधोड खायला भेटायचं आणि घरामध्ये एक वेगळंच पॉझिटिव्हिटी वाटायची छान. हे बघा आता बाप्पांचं जसं जसं सगळं एक एक सामान काढतंय तसं मन खूपच भरून आल्यासारखं वाटतंय. कसं असतं ना माणसाला शेवटी म्हणजे 7 दिवस आम्हाला कसे गेले कळालंच नाही. आता बाप्पा जाणार बोलल्यावर कसं तरी वाटतंय मनामध्ये. हे बघा आता आमच्या बाप्पांना आता आम्ही विसर्जनसाठी म्हणजे जड अंतकरणाने विसर्जनसाठी आम्ही मस्त आता मूर्ती बाहेर काढलेली आहे. तुमच्या इकडे मूर्ती कशी घेऊन जातात? म्हणजे कोणाकोणाकडे पद्धत असते का बाहेर असं फिरवत न्यायचं, पण आमच्या इकडे ना असं ठेवतात आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर ठेवून बाप्पांची मस्त पूजा वगैरे करून घ्यायची. आपलं काय दुःख आहे ते बाप्पांना सांगायचं. हे बघा मिस्टरांनी मूर्ती उचललेली आहे आणि आता ते विसर्जनाला चाललेले आहेत. किती सुंदर रूप दिसतंय बघा बाप्पांचं. आम्ही म्हणजे बाप्पांना बोलत होतो पुढच्या वर्षी लवकर या, आमचे सगळे दुःख वगैरे काय आहेत ते तुमच्याबरोबर घेऊन जा, तुमचा आशीर्वाद द्या, आमचं काही चूक वगैरे झाली असेल तर आम्हाला क्षमा करा, असं आम्ही बाप्पांना सांगितलेलं आहे. आता पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार आणि नव्याने परत आपली भरभराट वगैरे मस्त होणार. तर मग आम्ही असं शूट करत होतो. रिक्षेवाले काका पण येऊन थांबलेले होते बाहेर. मूर्ती खूप आमची म्हणजे अशी हे होती त्याच्यामुळे मिस्टर आणि मुलगाच गेलेला तिकडे तलावावरती, आम्ही नाही गेलो. कारण ते काका बोलले खूप ट्रॅफिक वगैरे असतं, गर्दी असते. मग मला आणि मुलीला खूप असं म्हणजे वाईट वाटत होतं यावर्षी आपण विसर्जनाला जाऊ नाही शकलो. आम्ही गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं बोलत होतो आणि घरात येऊन बघतोय तर काय किती म्हणजे असं कसं वाटतं ना घरामधून म्हणजे असं देव वगैरे गेल्यावर. मग आलो, थोडा वेळ बसलो, त्याच्यानंतर मग संध्याकाळची दिवाबत्ती आमची करायची होती आणि घरात सगळा पसारा तसाच पडलेला होता. आता तो पसारा मी आवरून घेते, झाडून वगैरे काढायचं आहे. आता मी सगळं आवरून घेते आणि हा माझा एकदम असा छोटासा व्लॉग आहे, तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे बाप्पा जायच्या तेव्हाचा. माझा हा तुम्हाला छोटासा व्लॉग कसा वाटला आणि आमचे बाप्पा तुम्हाला कसे वाटले, तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या